स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल जिंकून देणारे खशाबा जाधव यांचे जीवनचरित्र प्राध्यापक संजय दुधाने यांनी लिहिले. पुस्तकाचे नाव आहे ऑलिम्पिक वीर खशाबा जाधव. लेखक सांगतात की क्रीडा मित्र या दिवाळी अंकासाठी त्यांनी खशाबावरील लेख लिहिण्याचे ठरवले. त्यांची माहिती गोळा करण्यासाठी लेखक खशाबांच्या मूळ गावी म्हणजे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोलेश्वर या गावी गेले. कराडला पोहोचताच रिक्षा चालकांनी त्यांना खशाबा कोण म्हणून प्रश्न विचारला आणि लेखक विचारात पडले. सुदैवाने त्यांच्याकडे घरचा मोबाईल नंबर असल्याने ते खशाबांच्या घरी पोहोचले. तिथे त्यांची पत्नी कुसुमताईंनी त्यांना बरीचशी माहिती दिली आणि लेखकांनी खशाबांचे मित्र, शिक्षक, त्यावेळची ऑलिम्पिकची वेबसाईट या सगळ्यांची मदत घेऊन माहिती गोळा केली आणि शून्यातून मोठे झालेल्या आणखी एका मराठी माणसाचे जीवनचरित्र आपल्यासमोर उभे राहिले. खशाबांचा जन्म 15 जानेवारी 1925ला झाला. त्यावेळी राजश्री शाहू महाराजांच्या प्रेरणेमुळे घरोघरी कुस्ती प्रसिद्ध झाली होती. खशाबांचे आजोबा पैलवान होते, तसेच त्यांचे वडील दादासाहेबांना सुद्धा कुस्ती आवडायची. त्यांना 5 मुले आणि 3 मुली होत्या. घरची परिस्थिती हालाकीची होती. खशाबा चालायला शिकले तेव्हापासून त्यांचे वडील त्यांना आखाड्यावर घेऊन जायचे आणि त्यांना ट्रेनिंग द्यायचे. प्राथमिक शाळेत त्यांचं दिवसभर शिक्षण चालायचं आणि सकाळी संध्याकाळी गावच्या आखाड्यावर प्रशिक्षण. शेजारच्या गावातील कुस्ती स्पर्धा त्यांनी वयाच्या 8व्या वर्षी जिंकली आणि गावात नाव कमावलं. ही तर फक्त सुरुवात होती. जसं जसं वय वाढत होतं तसं तसं त्यांची मेहनत वाढत होती आणि तालुक्याला त्यांचं नाव सुद्धा प्रसिद्ध होत होतं. 1940 मध्ये खशाबांचं गावापासून 5 किलोमीटर दूर असलेल्या कराडमध्ये ॲडमिशन झालं. खेळाबरोबर खशाबा अभ्यासात सुद्धा हुशार होते. तिथे त्यांना बेलापुरे सर आणि वलवडे सरांनी कुस्तीचे व्यवस्थित प्रशिक्षण दिले. शाळेत असताना ते कुस्तीबरोबर रेसिंग, स्विमिंग, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिकमध्ये सुद्धा शाळेचा पहिला नंबर आणायचे. इतकंच नाही तर 1943 मध्ये त्यांनी चित्रकलेची एलिमेंटरी परीक्षा सुद्धा पास केली. 1945 मध्ये शाळेच्या 17 खेळांच्या प्रकारांमध्ये खशाबांचा पहिला नंबर होता. 1942च्या चले जाव आंदोलनात बऱ्याचशा क्रांतिकारकांना ते शाळेच्या खोलीत लपून ठेवत. जेव्हा पोलिसांना ही माहिती मिळाली तेव्हा त्यांना मारसुद्धा खावा लागला. सोबतच शालेय शिक्षण सुद्धा व्यवस्थित सुरू होते. 10वी नंतर पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. तिथून पुढे जे काही घडलं तो इतिहास आहे. त्यांची शरीरयष्टी अशी होती की त्यांना कोणीच पैलवान म्हणायचं नाही. तेच कॉलेजमध्ये घडलं. त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी कॉलेजच्या सिलेक्शन प्रोसेसमधला पुढे जावं लागलं. समोर आलेल्या सगळ्या पैलवानांना त्यांनी हरवलं व सर्वांची मने जिंकली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. कधी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा तर कधी विद्यालयीन स्पर्धा. खशाबांचं गोल्ड मेडल कॉलेजसाठी ठरलं असायचं. खशाबांचे यश बघून त्यांना कोल्हापूर स्पोर्ट असोसिएशनने त्यांच्यातर्फे राष्ट्रीय खेळांमध्ये पाठवलं आणि तिथेही त्यांनी आपला करिश्मा कायम ठेवला. इथून त्यांची 1948च्या ऑलिम्पिकचा मार्ग खुला झाला. त्यावेळी ऑलिम्पिकसाठी जायला खेळाडूंना स्वतःचे पैसे स्वतः गोळा करावे लागायचे. ऑलिम्पिकसाठी जायला त्यांना 8,000 रुपये पाहिजे होते, जे त्यांनी वर्गणीतून गोळा केले. खशाबांनी आजपर्यंत कुस्ती मातीत खेळली होती, पण ऑलिम्पिकमध्ये ती मॅटवर खेळल्या जाणार होती. त्यासाठी त्यांनी प्रॅक्टिस केली. 21 दिवसाचा समुद्री प्रवास पूर्ण करून ते लंडनला ऑलिम्पिकसाठी पोहोचले. पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या स्पर्धकाला त्यांनी इतक्या वेळ आपटलं की त्याला स्ट्रेचरवरून बाहेर जावं लागलं. इतक्याच आरामात दुसऱ्या फेरीमधील अमेरिकेच्या स्पर्धकाला सुद्धा त्यांनी हरवलं. इराण विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात पंचांची इंग्लिश योग्य ती त्यांना कळली नाही आणि त्यांचा पराभव झाला आणि त्यांना 6वं स्थान मिळालं. ही सुद्धा आपल्या देशासाठी मोठी गोष्ट होती. भारतात त्यांचं जोरदार स्वागत झालं. त्यांनी लगेच पुढील स्पर्धेवर आणि 1952च्या ऑलिम्पिकवर आपलं लक्ष केंद्रित केलं. पहिल्या ऑलिम्पिकमधील आपल्यात कमी असलेल्या गोष्टींवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. इंग्लिश चांगल्याने शिकले, आपली ताकद वाढवली. मॅटवरील आणि मातीतील कुस्तीतील फरक आता त्यांच्या लक्षात आला होता. त्यानुसार त्यांनी आपले खेळ सुधारले. पण यावेळेस सुद्धा त्यांचा रस्ता काही सोपी नव्हता. सुरुवात तर झाली सिलेक्शन कमिटीपासून. चुकीच्या निर्णयांना त्यांना सामोरं जावं लागलं. नंतर ऑलिम्पिकला जायला 12,000 रुपये लागणार होते. तेव्हाचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी त्यांना काहीही मदत केली नाही. शेवटी शहाजी कॉलेजच्या प्राध्यापक दाभोलकर सरांनी आपला बंगला गहाण ठेवला. कोल्हापूर क्रीडा असोसिएशनने कर्ज काढले. टिळकशाहीच्या शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी आपला 3 महिन्याचा पगार दिला.
12,000 ही रक्कम कशीबशी जमवली. 3 दिवसांचा प्रवास करून त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धा गाठली. 22 जुलैला सर्व स्पर्धकांना हरवून त्यांनी फायनलमध्ये आपलं नाव फिक्स केलं. आणि 23 तारखेला जे काही घडलं त्याचे आपण देवालाच धन्यवाद द्यायला पाहिजे. 23 तारखेला भारतीय संघाच्या व्यवस्थापक असलेल्या दिवान प्रतापांनी खशाबांना आज सुट्टी आहे आणि तुम्ही आराम करा असं सांगितलं. पण खशाबांनी खोलीत न थांबता व फिरायला न जाता दुपारच्या गटाची कुस्तीची स्पर्धा बघण्याच्या हेतूने स्टेडियम गाठले व प्रेक्षक दालनात बसले. पण लगेच मॅचसाठी त्यांचे नाव घेण्यात आले. अशा परिस्थितीत न घाबरता त्यांनी स्वतःला सांभाळून खेळाडू वृत्तीने कुस्ती खेळण्याचा निर्णय घेतला. पहिला सामना त्यांचा जपानच्या पैलवानाशी झाला व लगेच 10 मिनिटांनी दुसरा सामना रशियाच्या पैलवानाशी झाला. त्यात काही नियमांचे पंजांनी उल्लंघन केल्यामुळे खशाबांचा पराभव झाला आणि त्यांना कांस्य पदक मिळाले. त्या वर्षी देशासाठी फक्त हॉकीमध्ये गोल्ड आणि खशाबांनी कांस्य असे 2च पदक मिळाले होते. देशात आणि गावात बातमी 3 दिवसांनी पोहोचली. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. गावचे सगळे लोक खशाबांची आतुरतेने वाट पाहत होते. 101 बैलगाड्यांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. नागपूरपासून ते कोकणापर्यंत त्यांचे सत्कार झाले. कॉलेजमध्ये उत्सव मनवण्यात आला. त्या काळी कोणीही रोख रक्कम बक्षीस म्हणून द्यायचे नाही. खशाबांची घरची परिस्थिती गरीब होती, त्यामुळे त्यांना लवकरच नोकरी शोधणे आवश्यक होते. शिक्षणानंतर त्यांनी पोलीस भरतीचा अर्ज भरला आणि इन्स्पेक्टर म्हणून कर्तव्य सांभाळले. त्याच काळात त्यांचे लग्न झाले व त्यांना एक मुलगा सुद्धा झाला. पोलीस विभागात कार्य करताना त्यांनी बऱ्याचशा मुलांना ट्रेनिंग देऊन विविध खेळांसाठी तयार केले. पण गुडघादुखीच्या त्रासामुळे पुढील ऑलिम्पिक स्पर्धेला त्यांना मुकावे लागले. पुढील 26 वर्ष त्यांनी पोलीस खात्यात काम केले. पण सेवानिवृत्तीनंतर त्यांना पेन्शनसाठी झगडावं लागलं. स्वतःचं घर बांधण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, ते त्यांनी कर्ज घेऊन बांधले. अशातच 1984ला एका अपघातात त्यांचे निधन झाले. नवीन घरी राहायला जायचं त्यांचं स्वप्न अपूर्ण झालं. मृत्यूनंतर त्यांना बरेचसे बक्षीस सरकारकडून देण्यात आले, पण आता फार उशीर झाला होता. मी थोडक्यात त्यांचे चरित्र सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी केलेली मेहनत हे आपल्याला पुस्तकातून खूप जास्त प्रेरणा देते. लेखकांनी इतक्या महान खेळाडूचे चरित्र आपल्यासमोर आणल्याबद्दल आपण सर्वांनी त्यांना धन्यवाद म्हणायला पाहिजे. असं हे प्रेरणादायी चरित्र आपण सर्वांनी एकदा वाचायलाच हवं. धन्यवाद.